शिष्टमंडळाच्या भेटीत शिंदे आणि फडणवीसांचा हाकेंना फोन, हाकेंना त्यांचं शिष्टमंडळ राज्य सरकारसोबत चर्चेसाठी पाठवण्याची फडणवीसांची विनंती। ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईत बैठक। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या मागण्यांसंदर्भात बैठक होणार। ओबीसींच्या शिष्टमंडळात 6 मोठे ओबीसी नेते आणि हाकेंचे 4 समर्थकही असणार। मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। तर नोंद नसलेल्या मराठ्यांना सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेतून प्रमाणपत्र मिळतंय का हे आम्ही तपासणार, जरांगेंचं वक्तव्य। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका, हाकेंनी उपोषण मागे घ्यायला हवं, महाजनांची हाकेंना साद। कुणबी नोंदी वाटपाचं काम तात्काळ थांबलं पाहिजे, ओबीसींचे 29% आरक्षण अबाधित राहील असं आश्वासन द्या, अन्यथा मरेपर्यंत उपोषण करण्याची आमची तयारी, वाघमारे उपोषणावर ठाम। मागच्या दारानं दिलेल्या 54 लाख नोंदी तात्काळ रद्द करा, नोंदींचं वाटप करणाऱ्यांवरही कारवाई करा, ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांची सरकारकडे मागणी। तर 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार, जरांगेंचा इशारा। मराठवाड्यात ओबीसी आणि मराठे एकमेकांचं तोंड बघत नाहीत, एकमेकांच्या शेतातील वाट अडवली जाते, या संघर्षाला जबाबदार कोण, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला नांदेडमधून मोठा पाठिंबा, ओबीसी बांधवांचा 200 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना। परळीच्या बीड राज्य महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात थर्मोकॉल जाळून रस्ता रोको, सखल ओबीसी समाजाच्या वतीनं हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवच्या गोविंदपूरमध्ये दोघांचं उपोषण, शंकर कराड आणि नानासाहेब मुंडे यांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू, लक्ष्मण हाकेंची मागणी मान्य करण्याची मागणी। ईडी सीबीआयच्या गैरवापरानं भाजपला जनतेनं बहुमत नाकारलं, पुराव्यांशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांना अटक केली जाते, राऊतांची टीका। कोयता गँगचे सूत्रधार मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर बसले, संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, पंकजा मुंडेंना आणि ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देणं गरजेचं, फडणवीसांनी केंद्राला विनंती केल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री महत्त्वाची बैठक, विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार, फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार। अहमदनगरच्या 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची फेड पडताळणी होणार, सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य, शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात फेड पडताळणी होणार। ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाला 8 मतदारसंघातून अर्ज, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावरील उमेदवारांचे फेड पडताळणीचे अर्ज मान्य। अजित पवार गटात मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू, आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदेंची मंत्रिपदाची मागणी, मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळावी, शिंदे बंधूंची मागणी। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास राज्य सरकारचा विरोध, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ सरकारची बाजू मांडणार, 24 जूनला नागपूर खंडपीठात पुढील सुनावणी होणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची सोमवारी महत्त्वाची बैठक, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक नेमणार, राज ठाकरेंनी मागवली विधानसभा निहाय सूत्रांची माहिती। नागपुरातील 6 पैकी 3 विधानसभा जागांवर ठाकरे गटाचा रावा, रामटेक, कामठी आणि हिंगणा विधानसभेत ठाकरे गटाची तयारी सुरू, ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख हेमंत गोडबोले यांची माहिती। विधानसभेसाठी विदर्भातून 20 जागांसाठी आमची मागणी, अजितदादा गटाचे मंत्री धर्मराव अत्राम यांची माहिती, लोकसभेत झालं ते झालं, विधानसभेत जास्त जागा निवडून आणणार, अत्राम यांचं वक्तव्य। उत्तर पश्चिम लोकसभेतील पराभूत उमेदवार भरत शहा यांची हायकोर्टात धाव, रवींद्र वायकरांविरोधात भरत शहा हायकोर्टात याचिका दाखल करणार। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महायुती सरकार विरोधात काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन, महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा आणि खत बी बियाण्यांच्या काळाबाजाराविरोधात आंदोलन। बच्चू कडूंचं अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र, जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र, माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात असल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं। शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची आज पुण्यात बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार खासदारांना मार्गदर्शन करणार। जळगावातील 11 विधानसभा जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची माहिती।
39,000 संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती, सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा खेळखंडोबा। राज्य सरकारच्या सततच्या हस्तक्षेपामुळे गेल्या दीड वर्षापासून निवडणुका रखडल्या। केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धुळफेक। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा आरोप। सोलापुरात काँग्रेस पदाधिकारी सोहेल शेखवर गुन्हा दाखल, शिवसेना कार्यालयात राडा घातल्याप्रकरणी कारवाई। पुण्यात संस्कृती प्रतिष्ठानतर्फे योग दिनानिमित्त योग शिबिराचं आयोजन, शिबिराला मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळांची उपस्थिती।